बिहारच्या 121 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज पहिल्या टप्प्याचं मतदान तर उर्वरित 122 जागांवर 11 नोव्हेंबरला मतदान पार पडणार। तर आज बिहारमध्ये लोकशाहीच्या उत्सवाचा पहिला टप्पा, मोदींचं ट्विट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यातील पिंपरखेडला भेट देणार। बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या प्रश्नावरती मार्ग काढण्यासाठी शिंदेंचा दौरा। बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या कुटुंबियांनाही भेटणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजताच राज ठाकरेंचे दौरे सुरू। उद्धव ठाकरेंच्या धाराशिव दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। करजतखेड या ठिकाणी सकाळी ठाकरे अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार। पार्थ पवार यांनी 1800 कोटींची जागा 300 कोटींमध्ये खरेदी केली। हा झोल आता अजित पवार यांनी किंवा पार्थ पवार यांनी महाराष्ट्राला सांगावा, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत आघाडी करा। पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये स्थानिक नेत्यांना सूचना, सूत्रांची माहिती। आगामी निवडणुकांमध्ये काका पुतण्यांची युती होणार का, याकडे लक्ष। धाराशिवमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढवावी। धाराशिवमधील ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा सूर। पदाधिकाऱ्यांच्या मताशी उद्धव ठाकरे सकारात्मक। निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवरती काँग्रेस ठाम। मनसेसोबत युती न करण्याची भूमिका। स्थानिक पातळीवर झालेला निर्णय हायकमांडला कळवणार, सूत्रांची माहिती। कोकणात एकतरी आमदार भाजपच्या मदतीशिवाय निवडून आलाय का? नितेश राणेंचा शिंदे सेनेवर रोख। सिंधुदुर्गात भाजपकडून स्वबळावर लढण्याचा निर्णय। राणे बंधूंमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळणार। राज्यात आदर्श आचारसंहिता लागू। राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा। हरियाणा सरकार चोरीचं 25 लाख मतदार बनावट। ब्राझीलच्या मॉडेलच्या फोटोवरून 22 वेळा मतदान। वोट चोरीवरून राहुल गांधींचा आरोप, तर हरियाणा निवडणूक आयोगाने आरोप फेटाळले।